निवासी व्यसनमुक्ती केंद्र आज रोजच्या प्रमाणे आज व्हिडिओ करण्यापाठीमागचं एक कारण असं आहे की आमच्या ह्या शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राला आपल्या शिवसेनेच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या महिला जिल्हा अध्यक्ष यांनी भेट दिलेली आहे आणि त्याबद्दल मी मॅडमचं स्वागत करतो। आणि त्या एक लोकप्रतिनिधी म्हणून आहेत, तर त्यांचं आपल्या सर्व लोकांना मार्गदर्शन किंवा त्यांचं आमच्या केंद्राबद्दलचं मत काय आहे ते थोडक्यात आपण मॅडमच्याकडून जाणून घेऊया। मॅडम नमस्कार। नमस्कार। तर थोडंसं आमच्या केंद्राबद्दल तुम्हाला आतापर्यंत आलेले अनुभव आणि हे तुम्ही थोडंसं नक्कीच। नमस्कार, मी वर्षा पुढारकर, शिवसेना सिंधुदुर्ग महिला आघाडी जिल्हा प्रमुख। खरं तर आज मी बऱ्याच दिवसांनी शिवशंभू केंद्राला भेट दिलेली आहे आणि खरंच अगदी मनापासून सागर सरांचं खूप खूप आभार पण मानते आणि त्यांना धन्यवाद पण देते आणि परमेश्वर त्यांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप आयुष्य, दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य देवो आणि असंच काम त्यांच्याकडून घडत राहो ही सदिच्छा व्यक्त करते। खरं मला ह्या संस्थेबद्दल खूप आदर आहे आणि आपुलकी पण तेवढीच आहे, कारण आज मी बऱ्याच ठिकाणी म्हणजे दोन्ही जिल्ह्यात तरी नेहमी फिरत असते, सिंधुदुर्ग कोल्हापूर, तर तिथे बऱ्याच संस्था पण बघितल्यात आणि त्यांची काम करण्याची पद्धत पण बघितली, पण त्या मानाने शिवशंभू संस्थेमध्ये जे काम चालतं ते अगदी मी जवळून बघितलेलं आहे आणि त्याचा मला गर्व आणि अभिमान पण आहे। मी माझ्या मतदारसंघातल्या शिवाय माझ्या जिल्ह्यातल्या बऱ्याचशा लोकांना इथे आणून सोडलेलं आहे। एक तर व्यक्ती अशी होती की खरंच तिथे मानसोपचार तज्ज्ञ, जिथे आमच्याकडे म्हणजे सिंधुदुर्गात कुडाळमध्ये जे धुरी डॉक्टर आहेत मानसोपचार तज्ज्ञ, तर त्यांच्याकडे ॲडमिट होती 1 महिनाभर। त्याच्यानंतर तिथलेच एक हार्ट स्पेशालिस्ट आहे, त्यांच्याकडे 6-7 दिवस ॲडमिट होती, पण त्यांनी ॲलोपॅथिक औषधं घेऊन त्यांच्या किडनीवर परिणाम झालेला होता आणि साहजिकच ॲलोपॅथिक औषधमुळे ती किडनी पण बाद झालेली होती, लिव्हर बाद झालेला होता आणि अशा मृत्यूच्या दाढेत असलेल्या पेशंटला आणून मी इथे सोडलेलं होतं आणि अक्षरशः ते पेशंटला सोडताना जबाबदारी माझी होती, म्हणून मला थोडं म्हणजे खूप गिल्टी फील होत होतं की सोडताना की ह्या पेशंटची जबाबदारी मी घेते पण पुढे काय असं। पण अगदी आज मला अभिमानाने सांगावंसं वाटतं की तो पेशंट जवळजवळ 2 महिने सुद्धा राहिला नाही, पण एवढा तंदुरुस्त होऊन गेला की तिथे आजूबाजूचे लोक म्हणत होते की ह्याची वाचण्याची गॅरंटी नाहीये, हा जगूच शकत नाही, ही केस गेलेलीच आहे आणि बघून असं त्याला हळहळत होते ती लोक। मग त्याला इथून नेल्याच्या नंतर बघितल्यावर जेव्हा आश्चर्यचकित झाली आणि जेव्हा ते म्हणजे अगदी एक असं सामाजिक काम केलेल्याच्या जाणीवेने जेव्हा ती बोलत होती, तेव्हा मला स्वतःला अभिमान वाटत होता की खरंच म्हणजे मी काहीतरी चांगलं काम केलं। आणि त्याच्यानंतर मी बरेच पेशंट इथे त्यांना मार्गही दाखवला, त्यांना आणून सोडण्याचंही काम केलं आणि मला वाटतं की हे काम करताना खरं असं शिवशंभू सारखं काम करण्यासाठी सागर सरांसारखी आमच्याकडे सिंधुदुर्गात कोणाची तरी गरज आहे आणि ह्या संस्थेची गरज आहे, कारण आज बऱ्याच महिला, बऱ्याच बहिणी किंवा बऱ्याच माता माझ्याकडे येत असतात की आमच्या घरात म्हणजे प्रत्येक घराघरात, जसं मी आता सर्वे करते किंवा प्रत्येक तालुक्यात फिरत असते, तेव्हा प्रत्येक घरात किमान 1-2 व्यक्ती तरी दारू पिणाऱ्या असतात आणि त्याच्यात जेव्हा आई वडिलांची 2-2 मुलं जर त्याच्या आहारी गेलेली असतील आणि किंवा एखाद्या घरात 2-2 मुलं दारू पिऊन जर मेलेली असतील, तर तेव्हा त्या आई वडिलांचं दुःख सांगताच येत नाही असं। आणि खरं ही व्यसनमुक्ती केंद्र मला वाटतं एका प्रत्येक तालुक्यात व्हायला पाहिजे, पण आपल्याकडे सिंधुदुर्गात ते दिसत नाहीये आणि मी सागर सरांना खरंच मनापासून रिक्वेस्ट करेन की माझी स्वतःची हरित सिंधू महिला सामाजिक संस्था आहे आणि त्या संस्थेमार्फत तुमच्या संस्था अशी मिळून जर आपण एक सिंधुदुर्गामध्ये चांगलं असं जर केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र तयार केलं, तर मला वाटतं बऱ्याच मातांना आणि बऱ्याच माझ्या भगिनींना दिलासा मिळेल। मग परत एकदा मी खरंच अगदी तुमच्या संस्थेचं मनापासून आभार मानते आणि तुम्हाला परत तीच सदिच्छा देते की तुमचं असं म्हणजे ही संस्था आणखी वृद्धिंगत हो आणि भरपूर त्याला मुळं, फांद्या, फुलं वगैरे येऊ दे आणि अशीच बहरू दे, अशी सदिच्छा करते। थांबते। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर धन्यवाद मॅडम, तुमचा असं सहकार्य, आशीर्वाद आणि तुम्ही जे म्हणताय की बाबा माझ्या मतदारसंघामध्ये तर महाराष्ट्राच्या सर्व कानाकोपऱ्यामध्ये ह्याच सर्व महिला अशा त्रस्त आहेत, तर मी तर म्हणतो माझ्यासारखी अशी बरीच लोक, मी माझ्यावर स्वतःवरती गर्व मानत नाही, पण
बरीच लोक अशी आहेत की ह्या गोष्टी करायला तयार आहेत, पण त्यांना कोणीतरी असं सपोर्ट देणं गरजेचं आहे. जसा तुमचा आम्हाला आहे, तर असा प्रत्येक व्यक्तीनं समाजातल्या होतकरू मुलांना किंवा अशा संस्थांना कुठेतरी पुढे आणण्यासाठी थोडंसं तुम्ही सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे. कारण का चांगलं काम करत असताना थोडासा त्रास हा होतो. तुम्ही समाजकारण करताय, राजकारण करताय, तुम्हाला पण ते अनुभवलेलं आहे, आम्ही पण अनुभवतोय. पण ह्या सर्व गोष्टी चांगलं काम करत असताना त्रास होतच असतो. पण तुमच्यासारख्या सर्व लोकांना जर पाठीशी असेल तर तुम्ही आम्ही मिळून ते चांगलं काम करू शकतो. तर आम्हाला भविष्यात लागणारी सर्व मदत मॅडम आम्हाला करतीलच ही आम्ही अपेक्षा करतो आणि ते आम्हाला विश्वास पण आहे. तर मी पण आपल्या सर्वांना मी असं आवाहन करतो की बाबा आपल्या समाजामध्ये, आपल्या नातेवाईकामध्ये जर असा एखादा कुठला व्यक्ती असेल, अशी लोक त्रस्त असतील, तर आमच्या ह्या शिवशंभू व्यसनमुक्ती केंद्रावर तुम्ही संपर्क साधावा आणि आपली सामाजिक बांधिलकी आपण जपावी. आणि परत एकदा मी आपल्या सर्वांचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल सर्वांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेलच. आणखी नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.